डावा आणि उजवा दोन्हीही मोंढ्यांमध्ये खूप मोठा फरक पडतोय। डावा मोंढा 16 येतोय, उजवा मोंढा 17 येतोय। आता काय करू, कसे करू, कशा पद्धतीने आपल्याला मोंढा कटिंग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये डॉट कसा घ्यायचा आहे जेणेकरून आपली फिटिंग परफेक्ट येणार आहे आणि आपल्या मोंढ्यामध्ये चुन्या येणार नाहीत। याच्यासाठी नेमकं कोणती ट्रिक आपल्याला वापरावी लागणार आहे हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मैत्रिणींनो। त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे, कारण की खूप साऱ्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत आणि त्याचे एक सुद्धा पॉइंट तुमचा चुकला नाही पाहिजे। एक जर स्किप केल्यानंतर तुमचा एखादा पॉइंट चुकला तर तुम्हाला शेवटी काही समजणार नाही। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो बघा, डावा मोंढा आणि उजवा मोंढा दोघांमध्ये जर तुमचा फरक येत असेल, समजा डावा मोंढा 16 येतोय आणि उजवा मोंढा 17 येतोय, तर तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा आहे? सिंपल आहे, जो मोंढा तुमचा जास्त येतोय ते माप तुम्हाला घ्यायचं आहे। म्हणजे तुमचा एक मोंढा जो उजवा आहे तो जास्त येतोय, 17 इंच येतोय, तो तुम्हाला इथे घेऊन घ्यायचा आहे। 17 इंचाचा मोंढा घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानुसारच सर्व माप घ्यायचं आहे आणि आपलं जे अपर बस्ट आहे ते परफेक्ट येण्यासाठी काय करावं लागणार आहे याची पण मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं घंटीचं बटन पण दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन जे व्हिडिओ येणार आहेत, जे नवीन नवीन टॉपिकचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील याच्यासाठी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे। आणि हो मैत्रिणींनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कुठली गोष्ट तुम्हाला नेमकी शिकायची आहे हे पण मला या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा। ओके, तर चला, डावा मोंढा आणि उजवा मोंढा बघा मैत्रिणींनो, जेव्हा आपण बघतो की एक मोंढा आपला जास्त आहे, असं 100रातून एखाद्या लेडीजचं होतं। आता कधी कधी काय होतं, 16 इंचचा मोंढा असेल एका बाजूचा तर दुसऱ्या बाजूचा 17.5 इंच येतो। असं नाहीये की मी आता जसं सांगितलं तुम्हाला डावा 16 आणि उजवा 17, मग माझा तर डावा 17 आलेला आहे आणि उजवा 18 आलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये। तुमचा कोणताही कमी जास्त असू शकतो, पण जो जास्त येतोय त्याच्यानुसार तुम्हाला माप काढायचं आहे, ना की जो कमी येतोय त्याच्यानुसार। ठीक आहे, आणि हो, डॉट आपल्याला कसा घ्यायचा आहे, तर डॉट आपण घेणार आहोत एका साइडने 1 इंचाचा आणि दुसऱ्या साइडने 2 इंचाचा। कसा करायचा आहे हे मी आता तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली सांगणार आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। चला, प्रॅक्टिकली मी काढून दाखवते तुम्हाला मोंढा कशा पद्धतीने करायचा आहे ते। तर बघा मैत्रिणींनो, समजा आपण इथे मोंढ्याचा अशा पद्धतीने इथे आकार देणार आहोत। ठीक आहे, आता मी एक फक्त तुम्हाला समजवण्यासाठी इथे असा आकार देत आहे। इथे मी हा आकार दिलेला आहे। ठीक आहे, तर 17 इंचाचा तुमचा मोंढा येणार आहे आणि 16 इंचानुसार तुम्हाला आकार द्यायचा आहे। तर बघा, इथे जो तुम्ही डॉट घेणार आहात, हा जो डॉट आहे तुमचा जर समजा 16 इंचाचा येत असेल तर तुम्हाला हा जो डॉट आहे हा फक्त 1 इंचाचा घ्यायचा आहे। 1 इंचाचा म्हणजे कसा, इकडे हाफ आणि इकडे हाफ। ठीक आहे, म्हणजे इकडनं तुम्ही हाफ इंच घेणार आहे आणि इकडनं तुम्ही हाफ इंच घेणार आहे। ठीक आहे, जी बाजू तुमची कमी असेल त्या बाजूला तुम्हाला 2 इंचाचा डॉट घ्यायचा आहे। जी बाजू तुमची जास्त असेल त्या बाजूला तुम्हाला 1 इंचाचा डॉट घ्यायचा आहे, कारण की आपल्याला फरक टाकायचा आहे। बघा, आता समजा 16 इंच मोंढा आहे आणि 17 इंच एका बाजूचा आहे। एका बाजूचा 16 आहे, दुसऱ्या बाजूचा 17 आहे। एका बाजूचा 16 आहे, दुसऱ्या बाजूचा 17.5 आहे। तर बघा, 1.5 इंचाचा इथे फरक पडतोय, बरोबर, 1.5 इंचाचा इथे फरक पडतोय। त्याच्यामुळे मी काय करणार आहे, पुन्हा एकदा इथे मी आपण ड्रॉ करूया। समजा 16 इंचाचा एका बाजूला आहे, एका बाजूला 17.5 इंचाचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एका बाजूचा जो मोंढा आहे, जो जास्ती मोंढा आहे 17.5 इंचाचा, तिथे तुम्हाला फक्त हाफ इंच घ्यायचे आहे। ठीक आहे, आणि जो कमी मोंढा आहे म्हणजे 1.5 इंचाचा एक्स्ट्रा आहे, तिथे तुम्हाला पाऊण इंच घ्यायचे आहे। इथे पाऊण इंच, इथे पाऊण इंच, म्हणजे दोन्ही बाजू आपले किती होणार आहेत, 1.5 इंच। ठीक आहे,
तर ही अशा पद्धतीची तुम्हाला ट्रिक वापरायची आहे, ज्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो मोंढा आहे त्याच्यामध्ये कमी जास्त येणार नाहीये आणि दोन्ही बाजूला ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट बसणार आहे। बघा कधी कधी काय होतं, आपलं जे ब्लाऊज आहे एका बाजूला एकदम व्यवस्थित बसतं आणि दुसऱ्या बाजूला एकदम घट्ट बसतं, म्हणजे मोंढ्यामध्ये त्यामुळे खेचलं जातं। तर त्याच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे। तर चला मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे। कदाचित तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि जर नसेल समजल्या तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला हे सर्व ट्रिक समजून जाणार आहे। ठीक आहे, पुन्हा एकदा मी सांगते बघा, जर 16 इंच असेल तुमचं आणि एका बाजूचा 17 असेल, किंवा एका बाजूचा 16 असेल आणि एका बाजूचा 17 असेल, फिक्स 16 आणि 17च असायला पाहिजे असं काही नाहीये। कधी कधी 17 पण येऊ शकतो आणि एका बाजूचा 18 18.5 पण येऊ शकतो, कारण की बॉडीनुसार आपण मेजरमेंट घेत असतो। कमी जर बॉडी असेल, बारीक जर असतील तर त्याचं कमी येणार आहे, मोठे जर असतील तर त्याचं मोठं येणार आहे। ठीक आहे, आता बघा 17 असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 इंच घ्यायचं आहे, आणि 17.5 असेल तर तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे। ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला? जर नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा। आणि मैत्रिणींनो, अशाच पद्धतीचे नवीन नवीन ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे ह्या आपल्या चॅनलवरती, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका व्हिडिओला। ठीक आहे, तुम्हाला ही ट्रिक समजली असेल। एका बाजूने आपल्याला घ्यायचं आहे 1/2 इंच आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच। अशा पद्धतीने आपल्याला जो मोंढ्याच्या बाजूला टक्स असतो, टक्सचा व्हिडिओ मी टाकलेला आहे की टक्स आपल्याला कसे घ्यायचे आहेत, कसे मॅनेज करायचे आहेत। ठीक आहे, आता बघा कधी कधी काय होतं, आपलं जे अपर बस्ट आहे इथे आपला अपर बस्ट येतं, हा इथला जर प्रॉपर आपला टक्स नसेल, आपण साईडला घेऊन घेतो किंवा ह्या साईडला घेतो किंवा ह्या साईडला घेतो, तो जर का प्रॉपर नसेल, आपल्या ॲपेक्स पॉइंटला मॅच होत नसेल, तर इथे नेहमी घडी पडलेली असते बघा ब्लाऊजमध्ये, इथे नेहमी घडी पडलेली असते, कारण तो डॉट जो आहे तो परफेक्ट घेतलेला नसतो आणि व्यवस्थित त्याचं मार्किंग केलेलं नसतं। आणि अजून एक मैत्रिणींनो, मार्किंग करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित शेपर घ्यायचा आहे, प्रॉपर शेपरने तुम्हाला मार्किंग करायची आहे। 2 शेपर मी तुम्हाला सांगितले आहे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी कोणते शेपर लागणार आहेत, तर ते शेपर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला प्रॉपर मार्किंग करता येणार आहे। मैत्रिणींनो, तर चला अशाच एका नवीन टॉपिक घेऊन अशीच एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।